नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर. स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. ते म्हणजे जेईई मेन्स 50% मार्क्स आणि महाराष्ट्रातील टॉप कॉलेजमध्ये कशाप्रकारे ॲडमिशन मिळवता येईल. एकंदरीत जेईई वरून आपण ॲडमिशन ज्यावेळेस घेतो, त्यावेळेस विद्यार्थी आणि पालकांना एक नाही बरेच असे या ठिकाणी प्रश्न पडले होते आणि या प्रत्येक प्रश्नाचा आन्सर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकंदरीत आपण असंही कन्सिडर करायला हरकत नाही, की जेही सध्याचा आपण या ठिकाणी व्हिडिओ पाहतायत, यामध्ये एक प्रकारे आपण क्वेश्चन आणि आन्सर हे या ठिकाणी घेणार आहेत. आणि हे क्वेश्चन आणि आन्सर जे आपण विचार करतो, हे विद्यार्थी ज्यावेळेस आपल्याकडे जोसा काउन्सिलिंगसाठी पार्टिसिपेट होण्यासाठी आले होते, त्यावेळेस हे पडलेले प्रश्न विद्यार्थ्यांना दिसून आले. जसंच जे पर्सनल काउन्सिलर जॉइन आहेत विद्यार्थी, यांना जसे प्रश्न पडले, हेच प्रश्न आपल्या YouTube व्ह्यू करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पडलेले दिसून येत आहेत. तर वन बाय वन मी तुम्हाला क्वेश्चन वाचून दाखवेल आणि या प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करेन. जेणेकरून आपल्याला जेईई मेन्स मधून आपण अप्लाय करू अथवा एमएसटी सीईटी मधून अप्लाय करू. याचे दोघांचे वेगवेगळे बेनिफिट्स काय आहेत, ड्रॉबॅक्स काय असणार आहेत आणि आपल्याला हे दोन्ही मार्क्स ॲट अ टाइम कसे आपल्याला ऍड करायचे अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. तर आता या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे विद्यार्थी पालकांना पडलेला, तो आहे जेईई मेन्स 70 पर्सेंटाईल जो क्रायटेरिया आहे, तर महाराष्ट्रात इंजिनिअरिंग ऍडमिशन साठी अप्लाय करता येईल का? आता यामध्ये विद्यार्थी आणि पालकाचं खूप मोठं कन्फ्युजन झालंय. ते मी फर्स्ट आपल्याला क्लिअर करेन, की जेही आपला जेईई मेन्सचा 75 चा आणि 65 चा क्रायटेरिया आहे. हा क्रायटेरिया फक्त आणि फक्त जेही सेंट्रल काउन्सिलिंग आहे. लक्षात घ्या, जे सेंट्रल काउन्सिलिंग आहे, ज्या काउन्सिलिंग मध्ये आय-आय-टी, एन-आय-टी, ट्रिपल आय-टी आणि जी-एफ-टी आहे. हे जे कॉलेजेस येतात, या कॉलेजसाठी फक्त हा क्रायटेरिया आहे. अदरवाईज जेही आपल्या स्टेट ऑफ महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेजसाठी आहे, यासाठी एकंदरीत जो क्रायटेरिया आहे, हा आपल्याला माहिती तुम्हाला देईल, की एकतर आपली ग्रुपिंग पाहिजे आणि हे ग्रुपिंग आपली 300 मार्कापैकी जर कॅटेगरी ओपन असेल, तर आपल्याला या ठिकाणी 135 मार्क पाहिजे आणि जर आपण कॅटेगरी मधून असाल, तर आपल्याला 120 मार्क पाहिजे. जरी आपल्याला जेईई मेन्स मधून अप्लाय करायचं आहे आणि आपल्याला हे जर मार्क्स असतील, तर आपण जेईई मेन्स मधून सुद्धा या ठिकाणी स्टेट काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करू शकतो. स्टेट काउन्सिलिंग मध्ये पार्टिसिपेट करत असताना आपल्याला 75% या मार्कची काहीच आवश्यकता नाहीये. आपण जेव्हा स्टेट मध्ये येतो, तेव्हा फक्त स्टेटच्याच इलिजिबिलिटीचा विचार करायचा आहे. ज्यावेळेस आपण सेंट्रल मध्ये जातो, तर या सेंट्रल काउन्सिलिंगचा विचार आपण त्या ठिकाणी करायचा आहे. कारण विद्यार्थी खूप कन्फ्युजन मध्ये आहेत. कारण माझे जेईचे मार्क खूप चांगले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्याला 95, 96, 92 या रेंज मध्ये स्कोर आहे आणि 12वी बोर्ड मध्ये जर विचार केला असता, या ठिकाणी 62, 64, काही ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 68, 69 अशा रेंज मध्ये मार्क्स आहेत. हे विद्यार्थी कन्फ्युज आहेत, की मला तर या जोसामध्ये पार्टिसिपेट करता येत नाहीये. मग स्टेट काउन्सिलिंग मध्ये या जेईई मेन्स मार्क्सचा या ठिकाणी उपयोग होईल का? तर येस, डेफिनेटली आपल्या या जेईई मेन्स मार्क्सचा आपल्याला या ठिकाणी फायदा होणार आहे. ठीक आहे. तसंच अजून बरेच काही क्वेश्चन आहेत. त्यातला दुसरा क्वेश्चन आहे, 15% काउन्सिलिंग केव्हा आहे? आता हा क्वेश्चन का? की काही विद्यार्थी म्हणतील हा कुठं क्वेश्चन असतो का? तर बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन झाले, की माझे जेईई मेन्स मार्क खूप चांगले आहेत आणि या मार्क्स वरून मला 15% काउन्सिलिंगसाठी पार्टिसिपेट करायचंय. मग हे काउन्सिलिंग एकंदरीत कधी चालू आहे? तर आपलं पाहिलं असतं काउन्सिलिंगच्या या ठिकाणी जर सीईटी सेलचा जर आपण विचार केला, तर एकंदरीत या ठिकाणी जेईई मेन्स आणि एमएसटी सीईटी या दोन्ही मार्काची काउन्सिलिंग एकत्र चालत असते. या ठिकाणी 15% वेगळी आणि 85% वेगळी असं या ठिकाणी चालत नाहीये. या दोन्ही मार्काची काउन्सिलिंग एकत्र चालू होते. फक्त फरक काय असते यामध्ये, की जे 15% काउन्सिलिंग असते, ते 15% सीटसाठी जागा असतात. यासाठी आपल्याला जेईच्या विंडोमध्ये हे मार्क्स आपल्याला 15% मध्ये फिल करायचे आहेत आणि 85 चेही सुद्धा आपल्याला फिल करायचे आहे. ठीक आहे. म्हणजे याचाच अर्थ 15% आणि 85% एकत्रच काउन्सिलिंगला सुरुवात होते. यामध्ये काही वेगळी काउन्सिलिंग असं नाहीये. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं खूप जास्त महत्वाचं असणार आहे. नेक्स्ट आहे यामध्ये जेईई मेन्स मधून ऍडमिशन घेतले तर कॅटेगरी बेनिफिट मिळतात का? हा खूप विद्यार्थ्यांना या ठिकाणी पॉइंट पडला, की जर
इन केस आपण जेई मेन्स मधून ऍडमिशन घेत आहोत तर कॅटेगरी बेनिफिट मिळतं का? कारण ज्याही विद्यार्थ्याची कॅटेगरी प्रवर्ग एससी, एसटी, ओबीसी, एनटी या प्रवर्गात येतात अशा विद्यार्थ्यांना जे काही गव्हर्नमेंट कडनं बेनिफिट मिळतं, हे बेनिफिट ऑलमोस्ट पूर्ण ट्युशन फी माफ, 50% ट्युशन फी माफ एवढं असतं. मग हे बेनिफिट जर जेईच्या मार्कवरून आपण जात असेल तर मिळेल का? तर यस, आपल्याला 101% हे बेनिफिट्स मिळणार आहे. जर आपण स्टेट ऑफ डोमिसाइल महाराष्ट्राचं या ठिकाणी कॅरी करत असाल, सोबत आपल्याकडे कॅटेगरीचे संपूर्ण डॉक्युमेंट्स असतील आणि जे काही उत्पन्नाची मर्यादा दिली आहे महाराष्ट्र शासनाने, त्या उत्पन्न मर्यादेच्या आज जर आपलं उत्पन्न असेल तर आपण एमएसटी सीईटीच्या माध्यमातून जाऊ अथवा जेई मेन्सच्या माध्यमातून जाऊ. या दोन्ही माध्यमातून जरी गेलं तर आपल्याकडे हे जे डॉक्युमेंट्स असतील तर आपल्याला जे काही कॅटेगरी बेनिफिट आहे हे आपल्याला कॅटेगरी बेनिफिट 100% मिळतातच. बरोबर आहे. इथं बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं, की माझे जेईचे मार्क्स खूप चांगले आहेत आणि येणारे माझे जे काही सीईटी पर्सेंटाइल आहे, हे कदाचित कमी मला येत आहेत असं वाटत आहे. तर मला जेईच्या मार्कवरती फायदा मिळेल का? तर येस, डेफिनेटली आपल्याला या मार्कवरती चांगला फायदा मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी जेई मध्ये मला 96 पर्सेंटाइल आहेत, तर मला गव्हर्नमेंट कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळेल का? हे खूप महत्वाचा विद्यार्थ्याचा पॉइंट आहे. यासाठी मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन देईल, त्यानुसार तुम्हाला क्लिअर करेल. जेई मेन्स 15% जागा आहेत आणि जेई मेन्स वरून जर महाराष्ट्रातील आपण गव्हर्नमेंट कॉलेजचा या ठिकाणी विचार करू तर या ठिकाणी बरेच डिफरन्सेस आहेत आणि हे डिफरन्स माहित असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण विद्यार्थ्यांना मी दरवर्षी एक रिक्वेस्ट करतो की ज्याही वेळेस आपण काउन्सिलिंग जॉईन करतात, हे काउन्सिलिंग जॉईन करत असताना आपण एक खूप माहितीगार व्यक्तीकडे जॉईन करणं गरजेचं आहे. कारण जो गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन ऍज पर साईड अनुसार ऍज पर रूल्स अनुसार चालत असेल त्याच्याकडे जॉईन करा. फक्त बोलणाऱ्या काउन्सिलरकडे किंवा कमी फीस आहे या अकॉर्डिंग आपण जॉईन नका करू. कारण आपली टोटली 2 वर्षाची जेही मेहनत आहे ते आपण त्या व्यक्तीच्या हातात देत आहेत. मग हे मेहनत आपण कशी द्यायची हे तुम्ही व्यवस्थित डिसाईड करू किंवा एखाद्याची हिस्ट्री फीडबॅक बघूनच आपण देणं गरजेचं आहे. महत्वाचं आहे, मी कधीच कुठल्या विद्यार्थ्याला आपल्याकडे जॉईन करा असं कधीच या ठिकाणी म्हणत नाही. पण आपण जिथे जॉईन करणार ते काळजीपूर्वक व्यवस्थित सल्लागार व्यक्तीकडे जॉईन करणं महत्वाचं आहे. रिझन काय? कारण ह्या खूप लहान गोष्टी आहेत पण इफेक्ट खूप मोठा करतात. ते कसं करतात तुम्हाला दाखवून दे. आता ज्यावेळेस आपण जेईई मेन्सच्या 15% मार्कचा विचार करतो, बेसिकली महाराष्ट्रातील जेवढेही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये हे मार्क ऍप्लिकेबल नाही. एमएसटी सीईटी मधल्या गव्हर्नमेंट कॉलेज महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेजसाठी फक्त आणि फक्त सीईटी वरून या ठिकाणी जागा भरल्या जातात. यामध्ये गव्हर्नमेंट ऑटोनॉमस असतील अथवा या ठिकाणी ओनली गव्हर्नमेंट कॉलेजेस असतील. या दोन्ही कॉलेजच्या जागा 100% जागा फक्त आणि फक्त सीईटी मार्क वरून भरल्या जातात. एक्सक्लुडिंग सीयूपी कॉलेज आणि आयसीटी कॉलेज. या दोन कॉलेज जर सोडल्या तर बाकी महाराष्ट्रातील व्हिजिटे असेल, वालचंद सांगली असेल, गव्हर्नमेंट कॉलेज कराड असेल, नांदेड असेल, त्या ठिकाणी लातूर असेल, जळगाव असेल, नागपूर असेल, एवढे जेही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत या सर्वांच्या जागा फक्त आणि फक्त एमएससीईटी मार्क्स वरून भरल्या जातात. महाराष्ट्रातील फक्त असे दोन कॉलेज आहेत, सीयूपी कॉलेज आणि आयसीटी कॉलेज. याच दोन कॉलेजच्या 15% जागा जेईई मेन्स मधून भरल्या जात असतात. त्याच्यामुळे जर आपण जेईई मेन्स मार्क करून गव्हर्नमेंट कॉलेजचा विचार करत असाल तर आपण फक्त या दोन कॉलेजचा विचार करू शकतो. अदरवाईज आपल्याला टोटली प्रायव्हेट ऑटोनॉमस आणि प्रायव्हेट कॉलेजचाच विचार करावा लागेल आणि याच कॉलेजमध्ये आपल्याला जर 100% सीट असतील तर यामध्ये डिवायडेशन केलं जातं. 85% जागा एमएसटी सीईटी अकॉर्डिंग या ठिकाणी मिळतात आणि जे काही 15% जागा या जेईई मेन्स मार्क करून आपल्याला मिळत असतात. हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही काळजीपूर्वक लक्षात राहू द्या. हे आपल्या काउन्सिलिंगचा एक स्टेप आहे किंवा टप्पा आहे. ज्याही वेळेस आपण सीईटी सेलवर रजिस्ट्रेशन करू तर या गोष्टी युटिलाइज करणं खूप जास्त महत्वाचं असणार आहे. नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी जो क्वेश्चन आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊया. जेईई मेन्स वरून कोणकोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल? जसे की आता मी क्लिअर केलं की फक्त आपल्याला जेईई मेन्स मधून महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ऑटोनॉमस सीयूपी आणि आयसीटी सोडून या कॉलेजेस मध्ये आपल्याला दोन जर कॉलेज सोडले तर बाकीच्या कुठल्याच कॉलेजमध्ये आपल्याला
गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट ऑटोनॉमस मध्ये ऍडमिशन मिळणार नाहीये. बाकीचे महाराष्ट्रातील जेवढेही प्रायव्हेट आणि प्रायव्हेट ऑटोनॉमस आहेत या सर्व कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन मिळू शकतं. नेक्स्ट आहे जेई मेन्स आणि एमएसटी सीईटी रँक वेगवेगळे असतात का? खूप महत्वाचा पॉइंट आहे. जर आपण एमएससीईटी आणि जेई चा जर विचार केला तर यामध्ये दोन्हीचेही डिफरंट डिफरंट आपल्याला रँक येतात आणि दोन्ही रँक्स आपल्याला यूज सुद्धा करता येतात किंवा आपण युटिलाइज सुद्धा या ठिकाणी करू शकतो. ते तुम्हाला कशा पद्धतीने करायचं याबद्दल मी तुम्हाला माहिती देईल. आता यामध्ये ज्यावेळेस आपण जेई मेन्सचा या ठिकाणी विचार करतो आणि सीईटीचा विचार करतो तर महत्वाचं आहे ज्यावेळेस आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी सुरुवात असतं रजिस्ट्रेशनच्या वेळेस आपल्याला विचारलं जाते की तुम्ही एमएसटी सीईटी एक्झामिनेशन दिली आहे का? जर आपण या ठिकाणी दोन ऑप्शन्स असतात यस और नो. जर आपण यस केलं तर आपल्याला या ठिकाणी एमएसटी सीईटीचे मार्क्स फिलअप करावं लागतं. जे मार्क्स असतील ते फिलअप करायचे आपल्याला आणि नेक्स्ट असतो आपला जेई मेन्स. ठीक आहे आपला जेई मेन्स आपण दिली आहे का? जर जेई मेन्स दिली असेल तर आपण यस केलं तर या ठिकाणी आपल्याला जेईचे मार्क्स सुद्धा आपल्याला भरता येतात. ज्यांनी दिली त्यांनी यस करू शकतात ज्यांनी दिली नाही त्यांनी या ठिकाणी नो करू शकतात. यस केला तर आपले एमएसटी सीईटीचे मार्क्स कन्सिडर केले जातात आणि जेईचे मार्क्स कन्सिडर केले जातात आणि यावरून जे दोन्ही मार्क्स कन्सिडर केले जातात या मार्क्स अनुसार आपला जे काही जेई मेन्सचा रँक आहे हा आपला सेपरेट वेगळाच येतो आणि जेही आपला एमएसटी सीईटी रँक आहे एमएसटी सीईटी मध्ये आपला फर्स्ट येतो आपला स्टेट रँक. सेकंड येतो जर विद्यार्थ्यांनी कॅटेगरी अप्लाय केली असेल तर कॅटेगरी रँक. ठीक आहे. जर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी होम युनिव्हर्सिटी आणखी एक रँक येतो होम युनिव्हर्सिटी. विद्यार्थ्यांनी ज्या जिल्ह्यातून 12वी दिली आहे त्या जिल्ह्याला संलग्न जी काही युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीचा या ठिकाणी रँक जनरेट होत असतो. ठीक आहे. म्हणजे आपला जेईचा सेपरेट ऑल इंडिया रँक, सीईटीचा आपला सेपरेट आपला स्टेट रँक, त्यात जर कॅटेगरी अप्लाय केली असेल कॅटेगरी रँक आणि नंतर आपला होम युनिव्हर्सिटी आणि अदर दॅन युनिव्हर्सिटी अशी आपली या ठिकाणी रँक्स जनरेट होत असतात. ठीक आहे. तर आपल्याला दोन्हीची रँक देणं खूप महत्वाचं आहे. जर दोन्ही रँक दिला तर आपल्याला बेनिफिट हे पुढे डेफिनेटली होणार आहे. नेक्स्ट आहे 12वी जर बाहेर राज्यात झाली असेल तर ऍडमिशन महाराष्ट्रामध्ये घ्यायची असेल तर किती पर्सेंटाईल मध्ये किंवा किती पर्सेंटेज सीटसाठी आपण या ठिकाणी एलिजिबल असतो. तर या क्वेश्चन जो पडला होता बरेच असे विद्यार्थी आपल्याकडं कर्नाटकामधनं मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यातनं काउन्सिलिंगसाठी आहे. तर या विद्यार्थ्यांचा ज्या जोसा काउन्सिलिंग चालू असते त्यावेळेस प्रश्न पडले होते की आम्हाला या ठिकाणी किती पर्सेंट मध्ये ऍडमिशन घेता येईल. तर मी आपल्याला या ठिकाणी क्लिअर करेल की जर आपण बाहेर राज्यातले विद्यार्थी आहेत आणि आपल्याला महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे तर आपण डेफिनेटली घेऊ शकतात. यामध्ये जर आपल्याला महाराष्ट्राचं डोमसाईल या ठिकाणी डोमसाईल जर असेल आपल्याकडं तर आपल्याला महाराष्ट्रातील यामध्ये जे काही 100% जागा आहेत त्यासाठी आपण अप्लाय करू शकतो. रूल व्यवस्थित समजून घ्या. बरेच असे विद्यार्थी आहेत आपल्याकडे की जे 10वीच्या नंतर कुणी कोटा गेले कुणी हैदराबादला गेले या इन्स्टिट्यूटला 10वीच्या नंतर ऍडमिशन साठी जातात आणि 11वी आणि 12वी आपली अदर राज्यामध्ये होती. मग अशाच विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात यायचंय तर जे आपले महाराष्ट्रातील विद्यार्थी रेग्युलर कोट्यामध्ये त्याच कोट्यामध्ये याही विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळवता येत असतं. ठीक आहे. इन डिटेल रजिस्ट्रेशनच्या वेळेस सांगेन की कुठला कोटा काय ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. पण जसाही महाराष्ट्रातला ज्या विद्यार्थी ज्यांनी 10वी आणि 12वी महाराष्ट्रातून दिले सेम ऍज याही विद्यार्थ्याला तेच कोट्यामध्ये ऍडमिशन मिळतं. अट एक आहे की त्या विद्यार्थ्याचं डोमिसाईल महाराष्ट्राचं पाहिजे आणि त्याच्या आई किंवा वडिलांचं डोमिसाईल सुद्धा महाराष्ट्रातलं पाहिजे. तर अशा विद्यार्थ्याला महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग मध्ये पूर्ण जोही 10वी 12वी करून इथून जाणारा विद्यार्थी त्यासोबतच आपल्याला या ठिकाणी ऍडमिशन मिळत असतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे महाराष्ट्राच्या बाहेरील विद्यार्थ्यांना कोणत्या कोट्या अंतर्गत या ठिकाणी ऍडमिशन मिळत असतं. खूप महत्वाचा आहे पॉइंट हा सुद्धा कारण महाराष्ट्राच्या बाहेरच 10वी झाले 12वी पण झाले आणि विद्यार्थ्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल नाही. ठीक आहे. विद्यार्थ्याकडे डोमिसाईल नाही तर या विद्यार्थ्याला महाराष्ट्रात ऍडमिशन घ्यायचं तर हा विद्यार्थी टोटली आणि टोटली महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी 15% जागेमधून येऊ शकतो. म्हणजे त्या विद्यार्थ्याकडे फक्त जेई मेन्स मधून ऍडमिशन घेण्याचा चान्स आहे आणि अशा विद्यार्थ्याला
महाराष्ट्रातील जे काही स्कॉलरशिप बेनिफिट्स आहेत हे मिळत नाही. टोटली या विद्यार्थ्याला कॉलेजची जी फीस आहे ही फीस भरूनच ऍडमिशन घ्यावं लागेल. हे पॉइंट जे होते हे महाराष्ट्राच्या बाहेरच्या विद्यार्थ्यांसाठी होते. कदाचित त्यांनी व्हिडिओ जर पाहिला तर त्यांची क्लॅरिटी या ठिकाणी होऊन जाईल. ठीक आहे. आता महाराष्ट्रामध्ये क्या प्रवेश प्रक्रिया जेईई मेन्स दोन्ही स्कोर स्वीकारले जातात. आत्ताच मी क्लिअर केलंय की आपले दोन्ही मार्क्स या ठिकाणी स्वीकारले जातात. कमी जेई स्कोर टाकल्यामुळे तुमच्या एमएसटी सीईटी ला कोणताही तोटा होत नाही. जर सीईटी स्कोर चांगला असेल तर प्रवेश मेरिट अनुसार मिळू शकतो का? आता याचं एक उदाहरण द्यायचंय की दरवर्षी आम्ही काउन्सिलिंग मध्ये पाहतो विद्यार्थी आणि पालक की जाणीवपूर्वक म्हणा किंवा कळत न कळत म्हणा काही वेळेस विद्यार्थ्यांनी पालकाला क्लिअर इन्फॉर्मेशन न दिल्यामुळे बरेच विद्यार्थी जेईचे मार्क्स या ठिकाणी टाकत नाहीत. तर लक्षात घ्या 85% हा डिफरंट कोटा आहे. हा फॉर सीईटी साठी आहे आणि 15% हा डिफरंट कोटा आहे. जर तुम्ही हे दोन्ही मार्क भरत असाल तर आपण दोन्ही कोट्यासाठी पात्र असणार आहे. दोन्हीपैकी एक मार्क भरला तर एकासाठी आपण पात्र नसणार आहेत. बरेच विद्यार्थी सीईटी साठी असं या ठिकाणी करतात. एक एक्झाम्पल देईल मी विद्यार्थ्यांना. ज्यावेळेस आपली काउन्सिलिंग सुरुवात असते काउन्सिलिंग मध्ये ऑब्झर्व केलेली गोष्ट सांगतो. जर आपल्याला व्हीआयटी सारखे कॉलेज किंवा पीसीसीओ सारखं कॉलेज जर एमएसटी सीईटी 98 मार्क्स 97% ला काही ब्रांच मिळत असतील तर तेच जर आपले जे मेन्सचे 95% असेल तर हे सीईटीचे मार्क्स आणि हे जेईचे मार्क्स जर आपण काढून पाहिले की आप राऊंड अनुसार पहा अथवा स्पॉट राऊंडला जाऊन तुम्ही पहा तर आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी डिफरन्स दिसून येतो. हे टॉप कॉलेजेस मध्ये. जर एमएसटी सीईटी ला सीएस 98.70 ला क्लोज होत असेल तेच या ठिकाणी 95.70 ला या ठिकाणी क्लोज होतेला आपल्याला दिसून येईल. सेम एज 97.50 ला एनटीसी मिळत असेल तर इथं 95% ला आपल्याला एनटीसी मिळालेली दिसून येईल. हा डिफरंट टॉप कॉलेजमध्ये असा आहे. पण जसं जसं आपण एखाद्या लोअर कॉलेजकडे येऊ तसं तसं हा डिफरंट किंवा आपण टियर 2 कॉलेजचा जर विचार करत असं तर या ठिकाणी सीएस ब्रांचचा जर विचार केला तर एक्झाम्पल साठी सिंहगड वडगाव घेऊयात आपण. वडगाव मध्ये जर सीएस या ठिकाणी 95% ला मिळतं तर याच ठिकाणी जेईच्या मार्कवर 88 अथवा 89 ला आपल्याला हे कॉलेजेस मिळू शकतं. हा एवढा डिफरंट आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. हवा असेल तर आपण कट ऑफ बुक सुद्धा काढून चेक करू शकतात. त्यामध्ये सुद्धा हा डिफरंट तुम्हाला डेफिनेटली जाणवणार आहे. म्हणजेच यामध्ये अजून एक क्लिअर करत की जिथं आपले गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंट ऑटोनॉमस आहेत एमएसटी सीईटीच्या 100% सीट त्या ठिकाणी फिल केल्या जातात तिथे जेईच्या 0 जागा असतात. जिथं 85% एमएसटी सीईटीच्या जागा भरल्या जातात त्या ठिकाणी आपल्या 15% जागा या जेई मेन्स वरून आपल्या भरल्या जातात. याचमध्ये विद्यार्थ्यांना अजून एक बायफर्गेशन लागतं की जे विद्यार्थी सीईटी वरून अप्लाय करतात फक्त आणि फक्त सीईटी दोन्ही करत असेल वेल गुड पण सीईटी वरून अप्लाय करतात तर ऑल कॅन्डिडेट मध्ये होम युनिव्हर्सिटी अदर दॅन युनिव्हर्सिटी हा एक फॅक्टर या ठिकाणी मॅटर करतो. आणि होम युनिव्हर्सिटी अदर दॅन युनिव्हर्सिटी सोबत आपल्याला कॅटेगरी रिझर्वेशन हा सुद्धा आपल्याला फक्त सीईटीच्या मार्कवरून कन्सिडर होतात. म्हणजे जेवढेही कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहेत हे सर्व आपल्या सीईटीच्या मार्कवरती कन्सिडर होतात आणि त्याचे रिझर्व्ह सीट जे असतात या सीईटीच्या मार्क्सवरूनच कन्सिडर केल्या जातात. ऍज वेल एज जे विद्यार्थी डिफेन्स मधनं पीडब्ल्यूडी मधनं अथवा ट्युशन फी साठी अप्लाय करतात अशा विद्यार्थ्याचे सीट फक्त एमएसटी सीईटी वरून अप्लाय केल्या जातात. ऑल इंडिया मधून या सीट रिझर्वेशन आणि या गोष्टी मिळत नाही. शेवटचा पॉइंट आहे जर आपल्याला आम्ही जे देतोय इन्फॉर्मेशन हे आवडत असेल या इन्फॉर्मेशन ऑथेंटिक वाटत असतील आणि आपल्याला आमच्या काउन्सिलिंगचा काही बेनिफिट जर मिळत असेल किंवा व्हिडिओचा बेनिफिट मिळत असेल तर आपले जेही या ठिकाणी काउन्सिलिंगचे पॅकेज तुम्हाला स्क्रीनवरती दिले आहेत. आणि दुसरी गोष्ट ज्याही विद्यार्थ्यांना आतापर्यंत जे काही मी गव्हर्नमेंट कॉलेज गव्हर्नमेंट ऑटोनॉमस प्रायव्हेट कॉलेज युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट असं पूर्ण कॉलेज बाय फॉरगेट करून कॅटेगरी वाईज ब्रांच वाईज कट ऑफ सहित कॉलेजच्या इयर ऑफ इस्टॅब्लिश सहित अजून सर्वात महत्वाचा पॉइंट आहे जे काही नवीन ब्रांचेस आहेत कॉलेजच्या त्यांच्या इयर ऑफ इस्टॅब्लिश सहित पूर्ण आपण एक हँडबुक 2013 पासून विद्यार्थ्यांना देत असतो. तर ज्या विद्यार्थ्यांना आवड आहे असे विद्यार्थी पेड काउन्सिलिंग अथवा हँडबुक आपली घेऊ शकतात. जे काही स्क्रीनवरती तुम्हाला मोबाईल नंबर दिसत त्यावरती कॉन्टॅक्ट करून आपण घेऊ शकतो.
अजून इम्पॉर्टंट एक अपडेट द्यायचंय, ज्याही विद्यार्थ्यांनी MITचा ऍप्लिकेशन फॉर्म अपडेट केला आहे, सिम्बॉसिसचा अपडेट केलाय, या सर्व विद्यार्थ्यांची पहिली लिस्ट डिक्लेअर झाली आहे. ऍडमिशनसाठी आपल्याला डेडलाईन सुद्धा दिलेली आहे, आपल्याला मेल आलेत, आपण चेक करू शकता. आणि नंतर जेही विद्यार्थ्यांना जसे MIT सिम्बॉसिस आहेत, अशाच कॉलेज म्हणजे जे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, या सर्व प्रायव्हेट कॉलेजची इन डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे, की नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या त्या कॉलेजचे एकंदरीत फी स्ट्रक्चर काय आहे, प्लेसमेंट कशा आहेत आणि या कॉलेजला ऍडमिशन कसं घेत आहे. अगदी ज्या विद्यार्थ्याचा पर्सेंटेज 50 मार्क्स पासून 70 मार्क्स आहे, अशा विद्यार्थ्यांना रेग्युलर कॉलेजमध्ये काही मिळेल का, तर शक्यता कमी आहे. तर अशा विद्यार्थ्यांना इथं कसं ऍडमिशन मिळवता येईल याबद्दल सुद्धा मी डिटेल इन्फॉर्मेशन देईल. हे खूप तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. आणि हे जे ऍडमिशन असेल हे फक्त ओन अँड ओनली कॉलेज फीस मध्येच मिळणार आहे. एक्स्ट्रा डोनेशन सुद्धा लागणार नाही. हे सुद्धा तुम्हाला यामध्ये मी क्लिअर करेन. ठीक आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रायव्हेट कॉलेजची इन्फॉर्मेशन घेऊ. ठीक आहे. थँक्यू फॉर